नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज। घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हा अंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे। दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पहाटेचे सुमारास मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश सुर्वे यांना मिळाली होती। सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH03 DV 7791 यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे इसम अली हसन गुलाम हुसेन वय 25 राहणार बनिया खुर्द तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम गोवंडी शिवाजीनगर ठाणे मेहताब इब्रार अली वय 22 राहणार हरैया तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले। सदर इसम हे चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून वाराणसी आशिक व शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटख्याचा 7,50,920 रुपये किमतीचा अवैध गुटखा व टाटा ट्रक क्रमांक MH03 DV 7791 असा एकूण 27,50,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यातील ताब्यात घेतलेले इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहीत असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्याविरुद्ध घोटी पोलीस ठाणेस कलम 123, 274, 275, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहपोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गेलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे। गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून या कामी पोलिसांकडून तत्पर कारवाई करण्यात येणार आहे। डेज न्यूजसाठी सुनील पगारे, घोटी। नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज।